शुभ दिवस. मित्रांनो, कानमंत्रा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलमध्ये मी शारीरिक आणि मानसिक आजारावरती प्रत्येक आजाराचे कारण, लक्षण, उपाय आणि त्यावरती उपाय या विषयावर व्हिडिओ टाकत असतो. तेव्हा व्हिडिओ जरूर पाहत जा. कसं आहे, जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपल्याला अनेकदा आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यावर उपाय करणे हे अत्यंत गरजेचे असते. या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. साहजिकच लहान असणारा आजार पुन्हा गंभीर होण्याची शक्यता असते. तसेच आरोग्य ही खरी संपत्ती आहे हे खरे असले तरी आजाराबाबत जीवन सकारात्मक ठेवा ही रिक्वेस्ट आहे माझी. आणि जर आजार झाला किंवा घाबरून अजिबात जाऊ नका. त्या आजारातून बाहेर कसं पडायचं याची काळजी तेवढी नक्की घ्या. तेव्हा आज आपण चिकनगुनिया या आजारावरती उपाय सांगणार आहे. हा विशेषतः आजार हा साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या एडिस डासामुळे हा आजार होतो पहा. आणि यामध्ये मग अचानक तीव्र ताप येतो, सांधे दुखतात, डोके दुखते, तेही तीव्र, अशी काही लक्षणे दिसतात. तर यावर आपण लागलेच घरगुती उपाय करायला काही हरकत नाही. लगेच उपाय केला तर आजार आपला ताबडतोब बरा होतो. तेव्हा पहिला उपाय कुठला असेल तर पपईची पाने सांधेदुखी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. त्यामुळे सकाळी सकाळी पपईची पाने, कवळी पाने स्वच्छ धुवायची आणि त्या पानांचा रस दिवसातून 4 ते 5 वेळा प्यायचा. पपईच्या पानांचा रस याने तुम्हाला भरपूर खूप फायदा होतो. सांधेदुखी आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. आता दुसरा उपाय कुठला तर कोमट दुधात चिमूटभर हळद आणि थोडा मध टाकायचा आणि दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा हे पिल्याने सांध्यातील सूज आणि वेदना कमी होतात, हे लक्षात ठेवा. हा झाला दुसरा उपाय. आणि तिसरा उपाय कुठला असेल तर 10 ते 12 तुळशीची पाने उकळायची गरम पाण्यामध्ये उकळून 10 ते 12 तुळशीची पाने गरम पाण्यामध्ये उकळायची आणि ते पाणी दिवसातून 2 ते 3 वेळा पिल्याने, दिवसभरातून 2 ते 3 वेळा पिल्याने काय होतं बघा, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे लक्षात ठेवा. आणि ताप ही कमी होण्यास मदत होते. तेव्हा हा उपाय सुद्धा तुम्ही करायला हरकत नाही. याने ताप ही कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सांधे प्रचंड दुखत असल्यास किंवा सूज असल्यास बाधित भागावर बर्फाच्या तुकड्याने टावेल गुंडाळून बर्फाने शेक दिल्यास देखील फायदा होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सांध्यात दुखणारा भाग, सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. पुढील उपाय कोणता असेल तर लसूण ठेचायचा, लसूण बारीक करायचा, लसूण ठेचून एरंडेल तेलात गरम करून दुखणाऱ्या सांध्याला लावा.
लसूण ठेचून एरंडे तेलामध्ये गरम करून दुखणाऱ्या सांध्यांना लावा. याने हे सांधे दुखायचे थांबते पहा. लसूण ठेचायचा, गरम तेलामध्ये टाकायचा आणि थंड झाल्यानंतर ते तेल सांध्याला लावायचे. याने तुमचे सांधे दुखायचे थांबतात. मित्रांनो, चिकनगुन्या झाल्यावर ताप, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी विश्रांती ही अत्यंत फार महत्त्वाची आहे. त्यामुळे विश्रांती भरपूर घ्या. नारळ पाणी, लिंबू पाणी जर तुम्ही घेतले तरी अतिउत्तम. चिकनगुन्या झाल्यानंतर नारळ पाणी, लिंबू पाणी घ्या. तसेच मीठ, साखर आणि लिंबू यांचे सरबत बनवून दिवसातून 4-5 वेळा प्यायल्याने खूप फायदा होतो. चिकनगुन्यामध्ये खूप फायदा होतो. त्यामुळे लिंबू सरबत पित राहा. तेव्हा चिकनगुन्या झाल्यानंतर हा जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला अत्यंत फायदा होतो, हे लक्षात ठेवा. हा उपाय करून पहा. तुम्हाला असं वाटू लागेल की आपण वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ शकतो, इतका तुमचा आत्मविश्वास वाढेल. म्हणून हे उपाय करायला विसरू नका, ही विनंती. जर तुम्हाला हा आजार का होतो, याची कारणे काय आहेत किंवा लक्षणे कोणती असतात, हा व्हिडिओ पाहण्यासाठी मागील माझा व्हिडिओ पहा. कानमंत्र चॅनलमध्ये सर्च करून तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला टच करा आणि तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, परिचयाच्या व्यक्तींना चिकनगुन्याचा त्रास असल्यास त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण पावसाळ्यामध्ये शक्यतो हे डासापासून उद्भवणारे डास चावल्यामुळे उद्भवणारे आजार म्हणजे त्यातच हा चिकनगुन्या नावाचा आजार, जो डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.